नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना आणि विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूपच महत्त्वाची आहे। कारण ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाबाबत शासन निर्णयानंतर आता विविध तालुक्यांमधील लाभार्थ्यांची संख्या समोर येत आहे। म्हणजेच कोणत्या तालुक्यात साधारण किती दिव्यांग लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळू शकतो याबाबतचा डेटा उपलब्ध झाला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकामागून एक अनेक महत्त्वाच्या तालुक्यांची माहिती पाहणार आहोत। तुमचा तालुका या यादीमध्ये आहे का आणि तुमच्या तालुक्यात साधारण किती लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे अनुदान मिळणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे। मात्र एक महत्त्वाची गोष्ट सुरुवातीलाच लक्षात ठेवा, आपल्याकडे उपलब्ध झालेली ही आकडेवारी आहे। अंतिम लाभार्थ्यांची संख्या किंवा अंतिम पैसे मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या यामध्ये काही प्रमाणात फरक असू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुमचा तालुका कोणत्या क्रमांकावर आहे आणि तुमच्या भागातील किती लाभार्थ्यांचा डेटा समोर आला आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। आता जाणून घेऊया धुळे तालुका 1305 लाभार्थी। सर्वात आधी आपण धुळे तालुक्यातील माहिती पाहूया। उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार धुळे विभागामध्ये जवळपास 1305 दिव्यांग लाभार्थी आहेत। या लाभार्थ्यांचा ऑगस्ट महिन्याच्या अनुदानासाठी समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजे तुमचा तालुका धुळे असेल आणि तुम्ही संबंधित लाभार्थी असाल तर या आकडेवारीमध्ये तुमचा समावेश आहे का हे पुढे अधिकृत पातळीवर तपासता येईल। येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हा वैयक्तिक लाभार्थ्यांच्या नावाचा डेटा नसून लाभार्थ्यांची संख्या दर्शवणारी आकडेवारी आहे। अकोला तालुका 1350 ते 1355 लाभार्थी। यानंतर अकोला तालुक्याची माहिती समोर येते। अकोला तालुक्यामध्ये साधारण 1350 ते 1355 दिव्यांग लाभार्थी असल्याची आकडेवारी उपलब्ध झालेली आहे। या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाचा लाभ मिळण्याची माहिती देण्यात आलेली आहे। आकडा 1350 आहे की 1355 यामध्ये थोडाफार फरक दिसू शकतो, कारण लाभार्थ्यांच्या नोंदीमध्ये काही कारणामुळे संख्या बदलण्याची शक्यता असते। त्यामुळे या आकडेवारीकडे अंदाजे लाभार्थी संख्या म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे। चंद्रपूर तालुका 1405 ते 1410 लाभार्थी। आता पुढील महत्त्वाचा तालुका म्हणजे चंद्रपूर। चंद्रपूर विभागामध्ये जवळपास 1405 ते 1410 दिव्यांग लाभार्थी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाचा लाभ मिळणार असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। त्यामुळे चंद्रपूरमधील लाभार्थ्यांसाठी देखील ही माहिती महत्त्वाची ठरते। पुन्हा एकदा सांगते, येथे दिलेली संख्या ही उपलब्ध झालेल्या डेटावर आधारित आहे। अंतिम लाभार्थी संख्या यामध्ये थोडीफार बदलू शकते। लातूर तालुका 1450 ते 1460 लाभार्थी। यानंतर आपण लातूर तालुक्याची माहिती पाहूया। लातूर विभागामध्ये जवळपास 1450 ते 1460 दिव्यांग लाभार्थी असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाचा लाभ मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। त्यामुळे लातूरमधील संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही आकडेवारी महत्त्वाची आहे। तुम्ही लातूर तालुक्यातील लाभार्थी असाल तर तुमचा समावेश आकडेवारीमध्ये आहे का याची संबंधित विभागाकडून खात्री करून घेता येईल। अहिल्यानगर तालुका 1480 ते 1500 लाभार्थी। यानंतर अहिल्यानगर शहर आणि तालुक्याची माहिती पाहूया। उपलब्ध आकडेवारीनुसार अहिल्यानगर तालुक्यामध्ये साधारण 1480 ते 1500 दिव्यांग लाभार्थी असल्याचे समोर आले आहे। इथे एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे की ही संख्या पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याची नसून सांगितलेल्या आकडेवारीनुसार अहिल्यानगर तालुका आणि शहराशी संबंधित लाभार्थ्यांची आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांनी ही संख्या संपूर्ण जिल्ह्याला लागू आहे असे समजू नये। जळगाव तालुका 1540 ते 1572 लाभार्थी। आता पुढील महत्त्वाचा तालुका म्हणजे जळगाव। जळगाव विभागासाठी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार साधारण 1540 ते 1572 लाभार्थी असल्याची माहिती समोर आली आहे। आता इथे अनेकांच्या मनात प्रश्न येऊ शकतो की 1540 लाभार्थ्यांना लाभ मिळणार की 1572 लाभार्थ्यांना। यामध्ये फरक असण्याचे कारण असे सांगितले जात आहे की काही लाभार्थ्यांच्या नोंदीमध्ये छोट्या मोठ्या अडचणी किंवा काही समस्या असू शकतात, त्यामुळे अंतिम आकडा थोडा कमी जास्त होण्याची शक्यता असते। म्हणूनच उपलब्ध डेटामध्ये ज्या पद्धतीने संख्या आहे त्याच पद्धतीने आपण तुम्हाला माहिती देत आहोत। भिवंडी तालुका जवळपास 1600 लाभार्थी। यानंतर भिवंडी तालुक्याची माहिती पाहूया। भिवंडी विभागामध्ये जवळपास 1600 लाभार्थी असल्याची आकडेवारी समोर आली आहे। यामध्ये दिव्यांग आणि श्रावणबाळ यासह संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे। या भागातील जवळपास 1600 लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे अनुदान मिळण्याची माहिती उपलब्ध झाली आहे। म्हणून भिवंडी विभागातील लाभार्थ्यांसाठी देखील हा डेटा महत्त्वाचा आहे।
मालेगाव तालुका 1620 ते 1647 लाभार्थी. आता आपण मालेगाव तालुक्याकडे वळूया. नाशिक विभागातील मालेगाव तालुक्यासाठी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार जवळपास 1620 ते 1647 लाभार्थी असल्याचे समोर आले आहे. या लाभार्थ्यांचा ऑगस्ट महिन्याच्या अनुदानासाठी समावेश असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. म्हणजेच मालेगाव तालुक्यातील संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांनी या आकडेवारीची नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे. सोलापूर नॉर्थ 1800 ते 1850 लाभार्थी. यानंतर सोलापूर नॉर्थ विभागाची माहिती पाहूया. या विभागामध्ये जवळपास 1800 ते 1850 दिव्यांग लाभार्थी असल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळण्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र तुमचे नाव या संख्येमध्ये आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी संबंधित ठिकाणी उपलब्ध असलेल्या अधिकृत नोंदी तपासणे महत्त्वाचे आहे. अमरावती तालुका आणि जिल्हा 1800 ते 1900 लाभार्थी. आता अमरावतीची माहिती पाहूया. अमरावती तालुका आणि जिल्हा अशी संबंधित नोंद असलेल्या लाभार्थ्यांसाठी जवळपास 1800 ते 1900 लाभार्थ्यांचा डेटा उपलब्ध झालेला आहे. तिथे फक्त अमरावती जिल्हा असणे पुरेसे नाही, तर उपलब्ध माहितीनुसार तालुका आणि जिल्ह्याशी संबंधित लाभार्थ्यांचा हा डेटा असल्याचे सांगण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे अनुदान मिळण्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पुणे सिटी आणि हवेली 2700 ते 2800 लाभार्थी. आता आपण पुणे सिटी आणि हवेली भागाची माहिती पाहूया. या भागामध्ये जवळपास 2700 ते 2800 दिव्यांग लाभार्थी असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे अनुदान मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे पुणे सिटी आणि हवेली भागातील संबंधित लाभार्थ्यांसाठी हा आकडा विशेष महत्त्वाचा आहे. नागपूर सिटीमध्ये जवळपास 2450 ते 2500 लाभार्थी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. येथे देखील एक महत्त्वाची बाब सांगितली आहे. उपलब्ध डेटानुसार ज्यांचा जिल्हा आणि तालुका नागपूर आहे अशा लाभार्थ्यांचा हा आकडा आहे. केवळ नागपूर जिल्हा असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही संख्या लागू आहे असे समजू नये. या आकडेवारीनुसार संबंधित लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे अनुदान मिळणार असल्याची माहिती आहे. नाशिक रूरल 2300 ते 2400 लाभार्थी. आता नाशिक रूरल विभागाची माहिती पाहूया. नाशिक रूरल भागामध्ये जवळपास 2300 ते 2400 लाभार्थी असल्याची आकडेवारी उपलब्ध झालेली आहे. या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे वितरित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशिक रूरलमधील संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांनी या आकडेवारीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. छत्रपती संभाजीनगर 2250 ते 2305 लाभार्थी. यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच उपलब्ध माहितीनुसार औरंगाबाद विभागाची आकडेवारी पाहूया. या भागामध्ये जवळपास 2250 ते 2305 लाभार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे सांगितलेली संख्या ही दिव्यांग लाभार्थ्यांसाठी उपलब्ध झालेल्या आकडेवारीची आहे. इतर सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांची संख्या यामध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे ही संख्या संपूर्ण योजनेवरील सर्व लाभार्थ्यांसाठी आहे असे समजू नका. कल्याण विभाग 2250 ते 2270 लाभार्थी. आता कल्याण विभागाची माहिती पाहूया. कल्याण विभागामध्ये जवळपास 2250 ते 2270 लाभार्थी असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळण्याची माहिती उपलब्ध झाली आहे. म्हणजे कल्याण विभागातील संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांसाठी या आकडेवारीत महत्त्वाची माहिती आहे. ठाणे विभाग 2150 ते 2200 लाभार्थी. यानंतर ठाणे विभागाची माहिती पाहूया. ठाणे विभागामध्ये जवळपास 2150 ते 2200 लाभार्थी असल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. आता इथेही एक प्रश्न निर्माण होतो. जर आकडा 2150 ते 2200 असा आहे तर मधल्या 50 लाभार्थ्यांचे काय? याबाबत उपलब्ध माहितीनुसार काही लाभार्थ्यांच्या नोंदीमध्ये छोट्या मोठ्या अडचणी असू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या विभागात मोठ्या संख्येने लाभार्थी असले तरी काही लाभार्थ्यांचे पैसे एखाद्या कारणामुळे थांबू शकतात. म्हणूनच 2150 आणि 2200 या आकड्यामध्ये फरक दिसत आहे. उपलब्ध डेटा जसा प्राप्त झाला आहे त्याच आधारावर ही संख्या सांगण्यात येत आहे. मीरा भाईंदर जवळपास 2100 लाभार्थी. आता मीरा भाईंदरची माहिती पाहूया. मीरा भाईंदर भागामध्ये जवळपास 2100 लाभार्थी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे मीरा भाईंदरमधील संबंधित लाभार्थ्यांनी देखील उपलब्ध झालेल्या या संख्येची माहिती लक्षात ठेवावी. गावनिहाय माहितीबाबत महत्त्वाचे. मित्रांनो, सध्या आपल्याकडे वेगवेगळ्या तालुक्यांशी संबंधित आकडेवारी उपलब्ध झालेली आहे. यापुढे प्रत्येक गावामध्ये किती लाभार्थी आहेत, कोणत्या गावात किती लाभार्थ्यांचा समावेश आहे, अशा प्रकारची अधिक सविस्तर माहिती उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावाची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये देणे शक्य नसते. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या डेटानुसार टप्प्याटप्प्याने माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता वैयक्तिक माहितीबाबत महत्त्वाची सूचना.
मित्रांनो, आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. लाभार्थ्यांची नावे, आधार कार्ड क्रमांक किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती सार्वजनिकपणे देणे योग्य नाही. त्यामुळे उपलब्ध झालेल्या माहितीमध्ये वैयक्तिक तपशील न दाखवता केवळ लाभार्थ्यांची संख्या आणि आकडेवारी सांगितली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार ही वैयक्तिक डेटा न ठेवता केवळ संख्यात्मक स्वरूपातील माहिती आहे. त्यामुळे कोणाचाही आधार क्रमांक, नाव किंवा इतर वैयक्तिक माहिती इतरांसोबत शेअर करण्याची आवश्यकता नाही. दिलेली आकडेवारी अंतिम समजू नका. मित्रांनो, हा मुद्दा सर्वांनी विशेष लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपण जी संख्या सांगितली आहे ती उपलब्ध झालेल्या आकडेवारीवर आधारित आहे. उदाहरणार्थ, एखाद्या तालुक्यात 2100 लाभार्थी असल्याचे सांगितले गेले तरी प्रत्यक्षात त्यापैकी 1900 लाभार्थ्यांनाच त्या टप्प्यावर पैसे मिळाले, तर यामुळे गोंधळून जाण्याची गरज नाही. कारण काही लाभार्थ्यांच्या नोंदीमध्ये अडचणी असू शकतात किंवा काही कारणामुळे त्यांचे अनुदान थांबलेले असू शकते. त्यामुळे व्हिडिओमधील सांगितलेली संख्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीला निश्चितपणे त्याच वेळी पैसे मिळतील असा अंतिम निष्कर्ष काढू नका. अंतिम खात्री कुठे करायची? जर तुम्हाला तुमच्या तालुक्याची किंवा तुमच्या लाभाबाबतची अचूक आणि अंतिम माहिती जाणून घ्यायची असेल तर संबंधित तालुका कार्यालय किंवा संबंधित विभागाकडील नोंदी तपासणे योग्य ठरेल. तुमच्या तालुक्यात किती लाभार्थी आहेत, तुमचा समावेश झाला आहे का आणि प्रत्यक्ष लाभाची स्थिती काय आहे याबाबत अंतिम माहिती संबंधित कार्यालयाकडूनच निश्चित करता येईल. म्हणून उपलब्ध आकडेवारीला माहितीच्या स्वरूपात घ्या आणि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित ठिकाणी खात्री करून घ्या. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील विविध तालुके आणि विभागांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या अनुदानासाठी उपलब्ध झालेली दिव्यांग लाभार्थ्यांची आकडेवारी सविस्तरपणे पाहिली. धुळेपासून सुरुवात करून अकोला, चंद्रपूर, लातूर, अहिल्यानगर, जळगाव, भिवंडी, मालेगाव, सोलापूर, नॉर्थ, अमरावती, पुणे सिटी आणि हवेली, नागपूर सिटी, नाशिक रूरल, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, ठाणे आणि मीरा भाईंदर अशा अनेक भागांची माहिती आपण पाहिली. या सर्व ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या वेगवेगळी आहे आणि काही ठिकाणी आकडा एका विशिष्ट संख्येऐवजी रेंजमध्ये सांगितला आहे. याचे कारण उपलब्ध डेटामध्ये काही लाभार्थ्यांच्या नोंदी किंवा इतर कारणांमुळे अंतिम संख्येमध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. त्यामुळे तुमचा तालुका या माहितीत असेल तर संबंधित आकडेवारी लक्षात ठेवा. मात्र केवळ या व्हिडिओमधील संख्येवरून तुमचे नाव निश्चित झाले आहे किंवा तुम्हाला निश्चितपणे पैसे मिळाले आहेत असा निष्कर्ष काढू नका. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा संबंधित विभागामध्ये उपलब्ध असलेल्या अधिकृत नोंदी तपासून अंतिम माहितीची खात्री करा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला समजावी, उपलब्ध झालेल्या आकडेवारीबाबत तुमचा गोंधळ कमी व्हावा आणि तुमच्या भागातील लाभार्थ्यांची संख्या तुम्हाला कळावी या उद्देशाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. जर तुमच्या तालुक्याची माहिती या व्हिडिओमध्ये आली असेल तर ती तुमच्या इतर लाभार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि जर तुमच्या गावातील किंवा तालुक्यातील इतर लाभार्थ्यांनाही ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाबाबत माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. अशाच प्रकारच्या संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग लाभार्थी, श्रावणबाळ योजना आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचा तालुका कोणता आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया एका महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.